आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नगर मनमाड राज्य महामार्गावरती अपघातांच्या घटना सुरूच आहेत। 24 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास विद्यापीठ परिसरामध्ये सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा आयशर टेम्पो हा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे क्रेटा गाडीवरती पलटी झाला। या घटनेमध्ये क्रेटा गाडीमधील एक जण जागीच ठार झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेमधील मयत संभाजी सीताराम टोणे हे सांगली जिल्ह्यामधील कवठे महाकाळ तालुक्यातील घोरपडी येथील रहिवासी असून ते मनमाड येथील FCI या सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनीमध्ये सेवेला होते। संभाजी टोणे, अजितसिंह कचरे आणि चालक संदीप नरळे हे तिघे जण 24 डिसेंबर रोजी पहाटे 2च्या दरम्यान क्रेटा गाडी यामध्ये बसून कोपरगावकडनं अहिल्यानगरकडे जात होते। त्यावेळी सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा एक आयशर टेम्पो नगरकडनं राहुरीकडे येत होता। विद्यापीठ परिसरामध्ये असलेल्या वळू प्रकल्पाच्या जवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सिमेंट ब्लॉकनं भरलेला आयशर टेम्पो हा क्रेटा गाडीवरती पलटी झाला। यावेळी क्रेटा गाडीमध्ये मागच्या सीटवरती बसलेले संभाजी सीताराम टोणे हे जागीच ठार झाले, तर पुढच्या सीटवरती बसलेले अजितसिंह कचरे आणि चालक संदीप सीताराम नरळे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमध्ये क्रेटा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस नाईक गणेश सानप तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब अपघातस्थळी धाव घेतली। जखमींना राहुरी येथील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता तेथील डॉक्टरांनी संभाजी सीताराम टोणे यांना उपचारांपूर्वीच मयत घोषित केलं, तर जखमी झालेले अजितसिंह कचरे आणि चालक संदीप नरळे यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करतायत। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।